संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचा नीरा स्नान पार पडलेला आहे आणि आपण इथे बघतोय अतिशय उत्साहामध्ये वारकरी आहेत. एवढं लांबून चालत आलेले आहेत तरी सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान झालं आणि त्यांच्या पादुका या नीरा स्नानामध्ये होत्या, त्यामुळे ती नीरा अत्यंत पवित्र झाली, आणखी पवित्र झाली आहे आणि त्यामुळे त्या पाण्यामध्ये आपण सुद्धा स्नान करावी, आपण सुद्धा पवित्र व्हावं अशा भावना या वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे असंख्य महिला वारकरी असतील, पुरुष वारकरी असतील, नीरा नदीमध्ये ते स्नान करतात. आता आपण काही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. का तुम्हाला नीरा नदीमध्ये स्नान करावं वाटलं माऊली? खूप आनंद येतोय, आनंद येतो आणि माऊली माझा संकल्प होता की मी दरवर्षी मीरामध्ये स्नान करीलच आणि माऊली माझा दरवर्षीचा संकल्प हा पुराच करते. मी घरून संकल्प धरतो, किती पाणी असो, किती पाऊस असो, पाण्यात माझा जीव गेला तरी चालल, पण मी माऊलीच्या पादुकाला स्नान घातल्याशिवाय राहणार नाही. जय हरी माऊली. जय हरी माऊली. मला सुद्धा खूप आनंद होतो. नीरा नदीत आंघोळ करायला खूप खूप आनंद झालाय. आम्हाला तर विठ्ठलांनी एका दिवसात निर्णय घेऊन विठ्ठलांनी घेऊन आला. इथं आम्ही लातूरून आलो आहेत आणि 20 दिवसाचा दवाखाना बंद करून आम्ही इथं माऊलीच्या दर्शनासाठी आलोय आणि माऊलीनं अगदी व्यवस्थित सगळं दर्शन करू दिलं. याच्याबद्दल माऊलीचं धन्यवाद की ते आता पण एवढंच लक्ष देते भक्तजनांचं सगळ्यांचं. सगळे लातूरून बरेच लातूरकर काय करायला माऊलीची कृपा असेल तर सर्व काही होते. फक्त आपली प्रबळ इच्छा पाहिजे आणि माऊली फुलासारखं घेऊन येते, आपल्याला काही त्रास न होता. आम्ही पहिल्यांदाच आलो आहे पण आम्हाला माऊली सुखरूप इथं घेऊन आली आहे. ज्ञानेश्वर माऊली. आम्ही पण पहिल्यांदाच आलोय. आम्ही ब्राह्मण आहोत, पहिल्यांदाच करतोय, पण एक नंबर मजा येते की अशी कधीच आलेली नाही. रामकृष्णारी. आज मी एक सांगू का काकू तुम्हाला? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेदा भ्रम अमंगळ. इथे कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा वाद नाही. कोण ब्राह्मण आहे, कोण कोण आहे, काय संबंध नाही इथे जातीचा. सगळे 18 पगड जातीचे लोक असतील. अरे माणसं काय सुद्धा, प्राणी सुद्धा, अश्व सुद्धा सगळे या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. जातीचा आणि लिंगाचा सुद्धा भेद नाहीये. महत्वाचं लिंगाचा पण भेद नाहीये. याचं स्त्री पुरुष हे सुद्धा भेद नाही. कुणी कुठेही करते, सगळे माऊलीच होतात. त्याच्यामुळे इथं माऊलीचा एवढा आनंद होतो. माऊली म्हणजे जगाची माता आणि सगळ्यांवर माऊलीचं अगदी छाया छत्र असते. त्याच्यामुळे फार आनंद होतो. अगदी माहेरी आल्यासारखं वाटते. माहेरी माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानेश्वर माऊली. बोला रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदेव. विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. नामदेव की जय. देव महाराज की जय. चला माऊली, खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि आपण पुन्हा पंढरपूरला सुद्धा भेटत राहा. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, नीरा नदी.